सडेतोड, वास्तववादी व सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ एसकेपी महाराष्ट्र न्यूज यूट्यूब चॅनल सुरू करण्यात आला आहे। तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन म्हणजेच घंटी दाबा आणि आमच्या सोबत अपडेट रहा। निकोप राजकीय साधनसुचित जपणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे। तत्वनिष्ठ राजकारणाची संकल्पना इथूनच देशाला मिळाली, पण मागील एक दशक हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीच्या परिवर्तनाची चाहूल देणारं ठरलं आहे। महाराष्ट्राच्या राजकारणाचा ताळेबंद शिवसेना या नावाशिवाय मांडणं अशक्य आहे। सुरुवातीला मुंबईत दाक्षिणात्य आणि गुजराती लोकांकडून भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांवर झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधात प्रबोधनकार ठाकरे यांच्या कल्पनेतून मराठी माणसांची कैवारी म्हणून स्थापन झालेली ही संघटना एकनिष्ठ कार्यकर्ते आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे कमालीचे आक्रमक आणि निर्भीड नेतृत्व यामुळे अल्पावधीतच महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरचा एक ताकदवर पक्ष म्हणून उदयाला आले। एकेकाळी मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेली ही संघटना आता एक व्यापक जनाधार मिळवणारा राजकीय पक्ष म्हणून सिद्ध होत असतानाच बाबरी मशिदीच्या पतनाची जबाबदारी जाहीरपणे बाळासाहेब ठाकरेंकडून घेतली गेली आणि मराठी माणसांच्या शिवसेनेने हिंदुत्वाची झूल पांघरून देशाच्या राजकारणात जोरदार मुसंडी मारली। ही शिवसेनेच्या एवढ्या पत्त्यावर पडली की देशाच्या संसदेत सत्ताधारी भाजपा आघाडीत भाजपच्या खालोखाल 2 नंबरची खासदार संख्या शिवसेनेची दिसू लागली आणि बाळासाहेब ठाकरे हे अखंड हिंदुस्थानाचे हिंदू हृदय सम्राट झाले। त्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणात नगण्य असलेल्या भाजपाला प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे या जोडगोळीने शिवसेनेच्या साथीनेच तळागाळापर्यंत पोहोचवलं। जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे पूर्ण क्षमतेने कार्यरत होते तोपर्यंत शिवसेना एकाहाती त्यांच्या नेतृत्वाखाली सुशेगात होती। भविष्यात कधीतरी राजकीय वारसदाराचा प्रश्न उद्भवणारच याचा अंदाजही बाळासाहेबांना असणारच आणि शिवसेनेचा पुढचा नेता कोण याचे उत्तर बाळासाहेबांच्याही आधी जनतेच्या मनात तयार होतं। बाळासाहेबांची सावली समजली जाणारे त्यांचे पुतणे राज ठाकरे कुटुंबाचा कलेचा वारसा जपत राजकीय प्रगल्भता आणि कार्यकर्त्यांचं संघटन यांच्या जोरावर शिवसेनेच्या सर्वोच्च पदावर छातीठाकपणे दावा सांगणारे राज ठाकरे महाबळेश्वरच्या शिवसेना पक्षाच्या शिबिरात मात्र आश्चर्यकारकरित्या बॅकफूटवर गेलेले महाराष्ट्राने पाहिले। कदाचित पुत्रप्रेमाने अपरिहार्यता बाळासाहेबांच्या नशिबी आली असावी। कारण काहीही असो, पण महाबळेश्वरच्या शिबिरात कार्याध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार असलेल्या राज ठाकरेंनीच तोपर्यंत शिवसेनेच्या राजकीय परिघात कुठेही नसलेल्या उद्धव ठाकरे यांचं नाव कार्याध्यक्षपदी सुचवलं। ही घटनाच भविष्यातल्या ठाकरे घराण्यातील फुटीची आणि शिवसेना पक्षाच्या विघटनाची नांदी ठरली। कार्याध्यक्षपदी आल्यानंतर शिवसेनेत खऱ्या अर्थाने उद्धव युग सुरू झाले। स्वयंभू नेतृत्व असलेल्या राज ठाकरेंचा आजपर्यंतचा निरंकुश राजकारणात बंधनात येऊ लागताच महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नावाने राजसाहेबांनी स्वतः मांडला। शिवसेना आणि ठाकरे घराणे यांच्यातील दुफळीवर आता अधिकृत शिक्कामोर्तब झालं। तसं पाहिलं तर या घटनेपर्यंत शिवसेना सोडून बरेच महाभाऊ नेते गेले होते। छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक आणि अशा कितीतरी नेत्यांनी मातोश्रीला रामराम केला होता, पण खुद्द ठाकरे घराण्यातील मंडळी महाराष्ट्रातील असंख्य कडव्या शिवसैनिकांच्या आणि खुद्द बाळासाहेब ठाकरेंच्याही जिवारी लागणारी होती। यथावकाश बाळासाहेब ठाकरे निवर्तले। महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील एक वादळ शमलं। बाळासाहेबांच्या नंतरही बरेचदा कार्यकर्त्यांकडून काही नेत्यांकडून राजसाहेबांना शिवसेनेत परत त्यांचे भावनिक आवाहन होतच होते, परंतु शिवसेनेची एखादी कमान सांभाळणारे उद्धव ठाकरे आपल्या सत्तेत वाटेकरी निर्माण करून घ्यायला तयार नव्हते। राजसाहेब या फुटीनंतर जोरदार मुसंडी मारत 13 आमदारांनी नाशिक महापालिकेची सत्ता घेऊन राजकारणात चांगले सक्रिय झाले होते। नंतर 2014 साली सेना भाजप युती सरकार महाराष्ट्रात सत्तेत आलं आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले। पण इथूनच उद्धवजींच्या सत्ताकांक्षेला धुमारे फुटू लागले आणि याबरोबरच भाजप सेनेमध्ये मतभेदाचे फटके वारंवार फुटू लागले। कारणही तसंच होतं। या 5 वर्षात शिवसेनेला एक खंत बोचत होती, ती म्हणजे मुख्यमंत्रीपद। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच राज्यात काहीही रस न दाखवणाऱ्या भाजपासाठी महाराष्ट्रात शिवसेना पक्ष हा मोठा भाऊ होता। 5 वर्षांचा राजकीय संसार रडत खडत पूर्ण केल्यावरही राजकीय अपरिहार्यता म्हणून 2019च्या निवडणुकांना भाजप सेना युती सामोरे गेली आणि सत्ता मिळवली। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे ठरलेले असतानाच शिवसैनिकांचा अनादर होतोय आणि जुना फॉर्म्युला भाजपा विसरतोय हे लक्षात आणून दिलं
पण सत्तेच्या अहंकारात असलेल्या भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी शरद पवार यांनी आघाडीचा हात पुढे केला आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा कधीच अपेक्षित नसलेल्या सरकारचा कार्यकाळ सुरू झाला. अचानक घेतलेल्या भूमिकेने शिवसैनिक गोंधळला होता. मराठी माणसांच्या नावावर स्थापन झालेली शिवसेना हिंदुत्वाचा जागर करत देशाच्या राजकारणात गेली तरी शिवसैनिक अजूनही बाळासाहेबांच्या कडवट भूमिकेला विसरले नव्हते. सत्तेसाठी वैचारिक विरोधकांच्या वळचणीला जाणे काही शिवसैनिकांना रुचले नव्हते आणि याचीच परिणिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या सुप्रसिद्ध गुवाहाटी बंडात झाली. एकनाथ शिंदेच्या रूपाने फार मोठा गट शिवसेना सोडून बाहेर पडला आणि एकनाथ शिंदेंनी थेट शिवसेना पक्षावरच हक्क सांगितला. संख्याबळाच्या जोरावर शिवसेना पक्ष आणि पक्षाचे अधिकृत चिन्ह एकनाथरावांनी कायदेशीर लढाईतून मिळवलं. भाजपात सत्ता करण्यात आणि भविष्यातील राजकीय नफा तोट्याचा आणि जनतेत तयार झालेल्या असंतोषाचा विचार करून एकनाथ शिंदेच्या बंडातली आपली खरी भूमिका गुलदस्त्यात ठेवण्यासाठी आज जरी एकनाथ शिंदेच्या हाती राज्याचे नेतृत्व दिलं असलं तरी सद्यस्थितीत सर्वात जास्त एकनाथ शिंदे यांचंच राजकीय अस्तित्व धोक्यात आहे. शिवसेना आणि ठाकरे घराणं यांच्यातील संबंध हा शरीर आणि श्वास यांच्यातील संबंध एवढा घट्ट आहे. ठाकरेंशिवाय शिवसेना सामान्य लोकांना मान्य नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेविषयी तेवढं महत्व मूळ सैनिकांमध्ये नाही. मूळ शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे अनेकांना हे काही पटले नाही. त्यामुळे जनतेचा रोष एकनाथ शिंदे यांच्यावर आहे आणि उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळते. आता अशा परिस्थितीत पुढे जाऊन भाजपा एकनाथ शिंदेचा राजकीय बळी द्यायला अजिबात मागे पुढे पाहणार नाही. हे भाजपाची राजकीय संस्कृती माहीत असणारे एकनाथराव पक्के जाणून आहेत. त्यामुळेच येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात एक अभूतपूर्व राजकीय प्रयोग होऊ शकतो. शिवसेनेच्या सर्वोच्च स्थानी ठाकरे घराण्यातील एखादा कर्तबगार, विजनरी, कडवट, तत्वनिष्ठ व्यक्तीची निवड झाली तरच शिवसेना पर्यायाने एकनाथ शिंदेच्या राजकारणाचं भवितव्य टिकण्याची शक्यता आहे. आणि असं झालं नाही तर एकनाथ शिंदे भाजपच्या सत्ता करण्यातील बळीचा बकरा होण्याचे चान्सेस सर्वाधिक आहेत. या सगळ्यांचा विचार करता एकनाथ शिंदे यांच्या पुढे तो मार्ग म्हणजे राजसाहेब ठाकरे. गेल्या काही दिवसात एकनाथ शिंदे आणि राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीत वाढ झालेली दिसत आहे. भेटीचे कारण नेमके अजून स्पष्ट झाले नसले तरी एक अंदाज लावला जात आहे. तो अंदाज असा की आगामी काळात शिवसेनेचं धनुष्यबाण राज ठाकरेंच्या हाती देऊन त्यांना शिवसेना प्रमुख पद द्यायचं. तसं झालं तर एकनाथ शिंदे एका दगडात हजारो पक्षी मारतील. राजसाहेब यांच्यामध्ये बाळासाहेब यांच्यासारखी आक्रमकता आहे, परखडपणा आहे. शिवाय त्यांच्या शिवसेना प्रमुखपदी येण्याने जुन्या जाणत्या शिवसैनिकांची फौज पुन्हा सक्रिय होऊ शकते. तसं झालं तर महाराष्ट्राचं चित्र वेगळं असेल. राजसाहेब ठाकरे यांनी त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात असलेल्या मूळ शिवसेनेत विलीन केली आणि त्यांनी शिवसेना प्रमुख पद स्वीकारत धनुष्यबाण हातात घेतले तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सुद्धा त्यांची वर्णी लागू शकते. किंबहुना या एका निर्णयाने महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम दिसून येतील आणि महाराष्ट्राचे राजकारण अजूनच गुंतागुंतीचे होईल.